नमस्कार स्वामी भक्तांनो। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दत्त जयंतीच्या निमित्ताने गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनी 28 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या काळामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करू शकतात आणि हे साधे सोपे नियम पाळून पारायण केले तरी सुद्धा दत्तगुरू आपली इच्छा पूर्ण करतात, आपल्याला दर्शन सुद्धा देतात। गुरुचरित्र करण्याची इच्छा तर प्रत्येकालाच असते, परंतु नियमांमुळे अटींमुळे ते त्यांना पूर्ण करता येत नाही। नाईलाजाने का होईना ते पारायण त्यांच्यापासून करणे वंचित राहते। तर यासाठी अगदी साधे सोपे नियम मी तुम्हाला इथे सांगणार आहे। जे जे मेन नियम आहेत तेवढेच पाळून आपण पारायण केले तरी सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होऊ शकतात। तर 28 नोव्हेंबरला आपण या पारायणाची सुरुवात करणार आहोत। या दिवशी आपल्याला संकल्प करायचा आहे, पण आदल्या दिवशी म्हणजे 27 नोव्हेंबरला आपल्याला पंचमहाभूतांना प्रसन्न करायचे आहे। त्यासाठी 4 काळे कुत्रे आणि 1 गाई यांना आपल्याला पोळी खाऊ घालायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शुचिर्भूत होऊन पारायणाची सुरुवात करायची आहे। सर्वात आधी संकल्प करायचा आहे। आपला जो काही हेतू आहे तो दत्तगुरूंना सांगून आपण पारायणाचा संकल्प करून त्यानंतर पारायणामध्ये जे काही अध्याय दिलेले आहेत पहिल्या दिवशीचे ते पठण करण्यास सुरुवात करायची आहे। अध्याय पठणापूर्वी सर्वात आधी गणपत तर्वशिष्य, त्यानंतर 11 माळी स्वामींचा जप आणि गायत्री मंत्राचा 1 माळा जप करावा आणि मगच आपण अध्याय पठणास सुरुवात करावी। त्यानंतर मन प्रसन्न करून एकाग्रतेने आणि मोठ्याने अध्याय पठणास सुरुवात करावी। अध्याय पठण करत असताना कोणाशी बोलू नये, इकडे तिकडे बघू नये आणि सारखं उठायचं सुद्धा नाही। हा नियम एक पाळायचा आहे। सर्व वाचन पूर्ण झाल्यानंतर दत्तगुरूंना नमस्कार करावा, स्वामींना नमस्कार करावा, मनापासून त्यांना वंदन करून आपली जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी विनंती करावी। आता वाचन पूर्ण झाल्यानंतर दत्तगुरूंना नमस्कार करून स्वामींना नमस्कार करावा, पोथीला नमस्कार करावा। घरातील इतर व्यक्तींशी वादविवाद टाळावेत, कोणाशी भांडणतंटे करू नये। जेवढं शक्य होईल तेवढं शांततेत आपल्याला हे पारायण पूर्ण करावे, कारण दत्तगुरूंना शांतता आवडते। दत्तगुरू हे शांतताप्रिय आहेत, म्हणूनच आपल्याला कोणाशीही वाद न करता हे 7 दिवस पारायण अतिशय श्रद्धेने पूर्ण करायचे आहे। बाकीचे नियम मागे पुढे झाले तरी चालतील, परंतु घरामध्ये शांतता ठेवणे हा महत्त्वाचा नियम आपल्याला पाळायचा आहे आणि तो पाळला तर दत्तगुरू आपल्या मनातली इच्छा नक्कीच पूर्ण करतात। त्यानंतरचा महत्त्वाचा नियम म्हणजे घरामध्ये मांसाहार टाळावा आणि शक्यतो ज्या व्यक्तीने पारायण केले असेल त्याने ब्रह्मचर्याचे पालन अवश्य करावे। तसेच पारायण काळामध्ये उपवास करणे टाळावे। उपाशी पोटी राहून कोणतंही पारायणाचं फळ आपल्याला मिळत नाही। दोन्ही टाईम जेवण करावे। व्यवस्थित एकाग्र चित्तेने आणि श्रद्धेने हे पारायण पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा। परंतु जो काही स्वयंपाक आहे तो सात्विक असावा, कांदा लसूण विरहित, आणि तोच नैवेद्य आपण सुरुवातीला दत्तगुरूंना, पोथीला, देवांना दाखवावा आणि त्यानंतर आपण जेवण करावे। त्यानंतर दिवसभरामध्ये जेवढा शक्य होईल तेवढा श्री गुरुदेव दत्त आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप अखंड चालू ठेवावा। मनातल्या मनात जिथे असेल तिथे आपण हा जप करू शकतो। यामुळे काय होतं तर आपल्याकडून ज्या काही पारायणामध्ये चुका झाल्या असतील त्या चुकांना क्षमा मिळते, दत्तगुरूंची कृपा आपल्यावरती होते आणि स्वामींचा सुद्धा आशीर्वाद मिळतो। तसेच पारायण काळामध्ये दोन्ही टाईम आरती आणि नैवेद्य हा दाखवायचाच आहे। नैवेद्य हा आपण गुरूंना दाखवून झाल्यानंतर घरातील सदस्यांनी मिळून खायचा आहे। गुरूंचा तो आशीर्वाद म्हणून आपण तो नैवेद्य खायचा आहे। त्यामुळे आपल्याला गुरूंचा आशीर्वाद मिळतो, आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा पूर्ण करतात। आणि या काळामध्ये मौन पाळलेलं अतिशय उत्तम। कोणाशीही बोलू नये, निंदा नालस्ती कुणाची करायची नाही, कोणाचा अपमान होईल असंही आपण करू नये। आनंदाने आणि मन प्रसन्न करून जेवढं आपण हे पारायण पूर्ण करेल तेवढीच आपले गुरूंची कृपा आपल्यावरती होते। आपल्या इच्छा त्वरित पूर्ण होतात, दत्तगुरू क्षणात आपल्याला दर्शन देतात आणि हा अनुभव तुम्ही घेऊन बघा। अशा पद्धतीने साधे सोपे नियम पाळून तुम्ही पारायण करा आणि त्यानंतर तो अनुभवसुद्धा तुम्हाला येईल। तर ही होती छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता। चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।